नमस्कार आणि सप्रेम जय भीम. मी शिल्पा जाधव. डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाईच्या 6व्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले रमाभोवती या घराचं मन डोलत होते. रमा साधी होती पण सात्विक होती. रमा अडाणी होती पण सुसंस्कृत होती. रमाला स्वतःचं असं निराळं सुख नव्हतंच. घरातल्या माणसांच्या सुखांनाच तिनं आपलं सुख मानलं होतं. तिच्या प्रेमानं या घरावर आपला ताबा मिळवला होता. आंबेडकरांचं घर आता रमामय झालं होतं. या सुमारासच भीमरावाला कधीतरी वाटलं की रमाला शिकवावं. घरची गरिबी आणि खेड्यातले बालपण यामुळे ती शिकली नाही. एके दिवशी निवांत वेळी भीमरावांनी विषय काढलाच. भीमराव म्हणाला, रमा, तू आता शिकायला पाहिजेस. रमा थोडीशी अवघडली. तुम्ही शिकता तेच पुरे झालं, मी वेगळं काय शिकायचं आहे? तसं नव्हे रमा, घरची बाई शिकलीच पाहिजे. तिला पत्र लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, तिने ग्रंथ वाचले पाहिजेत. तुम्ही इतके ग्रंथ वाचताच की, आणखी मी वाचले तर काय फरक पडणार आहे? ते ठीकच आहे, पण बाई शिकली असली तर घरातील वातावरण बदलतं. घरातील दालनं उजेडानं भरून जातात. रमाला हे थोडं पटलं. त्यापेक्षा नवऱ्याची इच्छा मोडू नये म्हणून ती तयार झाली. बरं, शिकेन मी, पण बाहेर जाणार नाही आहे शिकायला. तुम्हीच शिकवा मला घरी. मृत्यूंनी सूड घेतला. रमानं अनेक मरणं पाहिली. यातल्या प्रत्येक मरणानं तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय हे कळतही नव्हतं. त्या वयात रमानं आईचा मृत्यू पाहिला. त्या मृत्यूला जोडून तिनं बापाचा मृत्यू पाहिला. यानंतर 1913पर्यंत तिच्या कुटुंबातील कोणीही मरण पावलं नाही. मृत्यूनं जरा उघाड दिली होती असं दिसतं. 1913 साली रामजी सुभेदार गेले. आंबेडकर या घराचं आडच मोडलं. ती ज्यांना बाबा म्हणत होती तो तिचा सासरा गेला. येथून पुढे 1926पर्यंत मृत्यूंची झडच लागली. तिच्या जीवाभावाची माणसं एका पाठोपाठ गेली. या 12-13 वर्षांत मृत्यूनं तिला चैनच पडू दिली नाही. एक घाव बुजत नाही तोच दुसरा घाव होत होता. अश्रूंची एक झड थांबत नाही तोच दुसरी सुरू होत होती. तिची सासू भीमाबाई, ती तर भीमराव 5 वर्षांचा असतानाच गेली. भीमाबाईला आपली सून नाही पाहता आली. रमा सून म्हणून आंबेडकरांच्या घरात यायच्या आधीच भीमाबाईचं निधन झालं. पण ती सून म्हणून आली तेव्हा सासऱ्याच्या रूपात तिच्या पाठीशी एक प्रचंड पहाड उभा होता. तिला कोणतीही काळजी करण्याचं कारण नव्हतं. भीमाबाई आज असायला हवी होती असं मात्र तिला अधूनमधून वाटे. पण ही तिच्या मनाची भूक मीराबाईनं भागवली होती. मीराबाईनं तिला लेकीप्रमाणे वागवलं. तरीही भीमाबाईंची उणीव तिला भासेच. अनेक सुनांच्या वाट्याला अत्यंत चांगल्या सासवा येतात. आईनं वागावं तशाच त्या सुनांशी वागत असतात. या सासवा सुनांना लेकीच मानत असतात. त्यांना त्यांची आई आठवणार नाही अशी माया त्या सुनांवर करीत असतात. रमालाही कधी कधी भीमाईची उणीव भासे. एखाद्या हळव्या क्षणी तिचा गळा जड होई, कंठात काही दाटे. तिला वाटे, आपली सासू आज असती तर तिनं आपलं किती कौतुक केलं असतं. आपल्या बाळाचे तिने किती लाड केले असते. आणि तिच्या पोराच्या शिक्षणाचा पराक्रम पाहून तिला स्वतःच्या कुशीचा किती गौरव वाटला असता. वेड्या मायेसाठी भुकेलेली रमा भीमाईच्या आठवणीनं अशी हळवी होई. आपलं काय चुकलं? आपल्या वाट्याला हे काय आलं? या प्रश्नांचे डाग ती स्वतःला देई. या प्रश्नांना तिच्याजवळ उत्तर नव्हतं. आपल्याला सासूशह पोरकं का वाटतं? या प्रश्नापुढे ती हवालदिल होई. आई बाबा का गेले? याही पोरकेपणाचं उत्तर तिच्याजवळ नव्हतं. भीमाबाई आपल्या लग्नाआधीच गेली. आपलं सून पण पोरकं करून गेले. याही पोरकेपणाला तिच्यापाशी काहीही स्पष्टीकरण नव्हतं. कधीतरी ती एकटी असताना या पोरकेपणाची जखम वाहू लागे. आणि आता तर तिचा सासराच मरण पावला होता. तिच्या पाठीशी उभा असलेला पहाडच कोसळला होता. एका महिन्यापूर्वीच भीमरावाचा BAच्या परीक्षेचा निकाल लागला होता. यशवंतचा जन्म, त्यानंतर वर्षभरातच भीमरावांचं BA पास होणं, या घटनांनी आंबेडकर घर सुखावलं होतं. भीमराव बडोद्याला गायकवाडांच्या दरबारी नोकरीवर रुजू झाला होता.
बापाच्या प्रकृतीची तार पोहोचताच तोही धावपळ करीत आला. भीमरावाला रामजींनी पाहिलं. या पराक्रमी वाघाला त्यांनी डोळाभर पाहून घेतलं. त्याची झेप आता कुठेही थांबणार नाही अशी खात्री कदाचित त्यांना पटली असावी. रामजी रमाशी बोलत होते. ते म्हणाले, या आग लागलेल्या काळजाला सांभाळ. आणि त्यांनी नातवाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि भीमरावाच्या डोळ्यातलं तेज पाहिलं. त्यांना कदाचित अपेक्षेपेक्षाही भरघोस आश्वासन मिळालं असावं. लढाईकडे पाठ फिरवू नकोस, अंधाराची गय करू नकोस. हजारो असत्यांचा पराभव करण्या एवढं सत्य तुझ्यापाशी आहे. हे माझ्या पराक्रमी पोरा, लोक तुला सूर्य म्हणतील, क्रांती सूर्य म्हणतील. रामजींचा स्वर मंदावत गेला, अडखळत गेला आणि त्याच्या भीमरावानं हंबरडा फोडला. सगळा आंबेडकर कुटुंबच शोकात बुडालं. वडिलांच्या मृत्यूनंतर 5-6 महिन्यांनी भीमरावाला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. यावेळी रमा दुसऱ्यांदा गरोदर होती. भीमराव अमेरिकेला जायला निघाले. त्यावेळी त्यांना वडिलांची तीव्रपणे आठवण आली. रात्रीच्या अंधारात त्याने मनसोक्त रडून घेतलं. आपल्या बापानं आपल्या शिक्षणासाठी किती कष्ट घेतले याची भीमरावाला जाणीव होती. आणि शिक्षणाच्या क्षेत्रातलं हे दैदिप्यमान उड्डाण घेताना हा मनुष्य आपलं कौतुक करायला नाही यामुळे भीमराव व्याकुळ झाले. बापाच्या आठवणीला मनोमन नमस्कार केला आणि भीमराव बोटीत चढला. तुम्ही दिलेल्या स्वप्नांमागे धावत राहीन. स्वप्न दमेल पण मी दमणार नाही. मी विजयी ग्रंथ लिहीन. ही प्रतिज्ञा भीमरावानं मनोमन केली आणि त्यानं बोटीत पाय ठेवला. रमा रडवेली झाली होती. तिला काहीच सुचेना. यावेळच्या तिच्या आसवातलं सुख आणि दुःख कोणीही वेगवेगळं करू शकलं नसतं. मुंबई बंदरातून बोट सुटली. ती बोट भीमरावाला दूर नेऊ लागली. रमाचं काळीजच थरारलं होतं. पण या सुख फुलवणाऱ्या यातनांची सवय तिला करायची होती. काळजाला तशी शिकवणच द्यायची होती. त्याला पोलादासारखं टणक करायचं होतं. अस्वस्थता आणि एकाकीपण या गोष्टी आता तिला सोडणार नव्हत्या. त्याची सवय करून घेणं भाग होतं. तिकडे भीमरावाचं आयुष्य नव्या क्षितिजावर झेपावून गेलं. तो न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात गेला होता. ज्ञानाचं तुफान छातीवर झेलण्यात त्याला गर्व वाटत होता. त्यानं रमाला पत्र लिहिलं. रमाला पत्र मिळालं. तिच्या आयुष्यात तिला आलेलं हे पहिलंच पत्र. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. परदेशात शिक्षणाला गेलेल्या तिच्या विद्वान नवऱ्याचं पत्र तिला आलं होतं. भीमरावांनी लिहिलं होतं, कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क. प्रिय राम, सप्रेम नमस्कार. मी सुखरूप पोहोचलो. चिंता नसावी. मला अमेरिकेत शिक्षण घ्यायला येण्याची जी संधी मिळाली तिचे आपण आभार मानले पाहिजेत. ही गोष्ट कदाचित नवा इतिहास जन्माला घालणारी ठरेल. बोट सुरू होताना तुझ्या डोळ्यातील हसवं पाहिले मी. मलाही कल्पलून आलं. पण रमा, हे विरह आणि हे दुःख आपल्याला मोठं करणारी आहेत. जी दुःख आपल्याला प्रकाशात नेतात त्यांचे आभार मानायचे असतात रमा. अशा दुःखांनी दुःखी व्हायचं नसतं. रामू, मी वणव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभं करीन. तिथल्या गुलामीची कबर बांधीन. या लढाईत मी हरणार नाही. यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवीस रमा. दुःखातूनच वाट काढायची आहे. रामू, मला नवे पंख येत आहेत असं वाटतंय. पोलादाचे पंख. इथल्या जीवनाच्या तुलनेत मला आपल्याकडील जीवन आठवतं. तेव्हा मी हैराण होतो. इथं माणूस केवढ्या तरी मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. या गोष्टीनंही मन उत्साहानं भरून येतं. इथे अस्पृश्यता नाही, जाती वर्ण नाहीत. माझ्या अंगात खूप शक्ती संचारत आहे असं मला वाटतं. मन नुसतं भरधाव सुटलं आहे. रमा, खूप कामं आहेत. खूप कष्ट घ्यायचे आहेत. ज्ञानाचे सागरच उपसायचे आहेत. स्वतःत रिचवायचे आहेत. रमा, स्वतःला जप. या वेड्या वादळाच्या पाठीशी उभी राहा. यशवंतला जप. त्याची प्रकृती बरी नसते, काळजी वाटते.
सांभाळ त्याला. बाकी पुढच्या पत्रात. पत्र लिही, तुझा भीमराव आंबेडकर. हाती पत्र येताच रमाने ते आधाशासारखं वाचलं. एका डोळ्यात तिचं काळीज नाचत होतं, दुसऱ्या डोळ्यात ढग उथंबले होते. वाचता येण्याचं महत्त्व आता तिला कळलं होतं. नवऱ्यानं आपल्याला शिकवलं, त्याचं मोल तिला कळलं. आपल्या पतीचं पत्र आपण वाचू शकतो, त्यांच्याशी प्रत्यक्ष असा संवाद साधू शकतो, याचा तिला अपार आनंद झाला, कृतार्थता वाटली. तिने पत्र वाचलं. मोर झालेल्या मनात कालवाकालव होत होतीच. तरीही यावेळी आपला पती आपल्याशी प्रत्यक्ष बोलत असल्याचं सुख ती अनुभवत होती. तिनं घरच्यांना पत्र दाखवलं, शेजारा पाजाऱ्यांना दाखवलं. या आनंदाच्या भरात तिनं पत्र लिहायला घेतलं. तिनं लिहिलं, पोय बावडी मुंबई, साहेबांच्या चरणी रामाचा शिरसाष्टांग दंडवत. आपलं पत्र आलं, ते वाचलं, खूप आनंद झाला. साहेब, आमची काळजी करू नका, आम्ही सारे खुशाल आहोत, सांभाळते सगळं. आपलं पत्र पोई बावडीतल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी वाचलं. सगळ्यांना खूप आनंद झाला. कष्टाची मला चिंता नाही. माझं आपल्याशी लग्न झालं त्याचा मला खूप गौरव वाटतो. आपण खूप शिकावं हीच माझी कामना आहे. आपण पत्रात अनेक गोष्टी लिहिल्या. मी तुमच्या पाठीशी उभी राहीन, काय वाटेल ते कष्ट करीन, पण मागं हटणार नाही याची आपण खात्री बाळगा. आम्ही सर्व खुशाल आहोत असं समजा. आपण जेवण वेळच्या वेळी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. यशवंतला आपलं पत्र वाचून दाखविलं. बाबा कधी येणार असं तो पुन्हा पुन्हा विचारतो. पत्र पाठवून खुशाली कळवावी. थांबते, आपली पत्नी सौ रमा. रमानं यशवंतला सोबत घेतलं. पोस्टाच्या डब्यात पत्र टाकायला गेली. पत्र टाकलं. पापण्या ओल्या झाल्या होत्या. भीमराव अमेरिकेला गेले, कोलंबिया विद्यापीठात गेले. इकडे रमाईला संसाराचा गाडा ओढावा लागला. खूप हाल अपेष्टा तिनं भोगल्या. 1913 ते 1917 या 4 वर्षात रमाचे खूप हाल झाले. इंधन काढीसाठी तिला वणवणावं लागलं. संसार चालवण्यासाठी शेण थापावं लागलं. यावेळी तिला सुभेदारांची गळाभर आठवण येत होती. सासरा जिवंत होता तोवर रमा निर्धास्त होती. कामाचा डोंगर तिला उपसावा लागे, पण गरिबीची आग अशी लागत नव्हती. रामजींचा मृत्यू झाला आणि तिच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं. तिचा हिरवळीतला संसार वाळवंटात आला. रमाला गरिबी छळू लागली होती. ती निराधारच झाली होती. पण गरिबीशी भांडताना ती वाकली मात्र नाही. तरीही तिला वाटायचं, हा आधार आज असता तर त्यानं आपल्याला असं दारिद्र्यात जळू दिलं नसतं, मजुरीसाठी घराबाहेर पडू दिलं नसतं, त्यानं काहीही केलं असतं, पण आपल्याला असं अडचणींच्या हवाली होऊ दिलं नसतं. सासऱ्याची अशी आठवण रमाला अनेकदा येई. त्या आठवणीनं तिला रडू येई. रडून ती जीव मोकळा करी. तिला वाटे, आपण पूर्वी पोरके होतोच, पण या मृत्यूनं आपल्याला आणखीच पोरकं केलं आहे. पण असं रडता रडताच तिच्या नकळत ती ताट उभी राही. डोळ्यातली आसवं पुसून काढी. आसवांचे झरेही बुजवून टाकी आणि परिस्थिती वाकवायला ती बळ गोळा करी. पण परिस्थितीनंही तिचा सूड घ्यायचं ठरवलंच होतं. भीमराव अमेरिकेला गेल्यानंतर जन्माला आलेला मुलगा मरण पावला. त्याचं नाव रमेश होतं. वर्षाच्या आतच तो गेला. नवऱ्याच्या गैरहजेरीत तिचा रमेश गेला होता. तिनं भीमरावाला पत्र लिहून कळवलं. पोय बावडी मुंबई, परम आदरणीय पती भीमराव आंबेडकर यांच्या सेवेशी शिरसाष्टांग नमस्कार. अत्यंत दुःखाची बातमी आहे. रमेश आपल्याला सोडून गेला. त्याच्या आजाराचं मुद्दाम तुम्हाला कळवलं नव्हतं. तुमच्या अभ्यासात गुंतलेल्या मनाला झळ पोहोचू नये एवढ्यासाठी तुम्हाला कळवलं नाही. त्याची क्षमा मागते. इतकं सगळं सोसते आहे, त्यात हा आघात. कुठून शक्ती आणावी? पण तुम्हाला एवढीच विनंती की हे दुःख तुम्ही माझ्यावर सोपवून द्या. तुम्ही तुमच्या अभ्यासात अडथळा येऊ देऊ नका. जेवणाची आवाळ होऊ देऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. मी इकडं सगळं सांभाळते. चिरंजीव यशवंतचा शिरसाष्टांग नमस्कार.
आपली पत्नी सौ रमा आंबेडकर. हे पत्र वाचून बाबासाहेब क्षणभर थांबले. मन क्षणभर सैरभर झालं. डोळे भरून आले. अरे, तुझ्या या बापाला न भेटताच गेलास बाळ. एवढंच बोलले. गालांवर आसवे ओघळली. या फाटलेल्या मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी भीमरावानं पुन्हा नेपोलियन हाती घेतलं. भीमरावांनी यावेळी नेपोलियनच्या शब्दातून ऊर्जा प्राशन केली. भीमरावानं रमाला पत्र लिहून धीर दिला. पण रमाच्या काळजाला पडलेला खड्डा त्यामुळे बुजणं शक्य नव्हतं. भीमराव 1917च्या ऑगस्टमध्ये परत आले. रमाला फार बरं वाटलं. मुलाच्या मरणाच्या दुःखातून ती आता सावरू लागली होती. यावर्षीही भीमरावाची सावत्र आई जिजाबाई मरण पावली. या सावत्र आईबद्दल त्यांच्या मनात कधीही प्रेम निर्माण झालं नाही. ते तिचा तिरस्कार करीत. सुभेदारांनी दुसरा विवाह करायला नको होता असं भीमरावांचं मत होतं. पण या सावत्र आईचा मृत्यू झाला तेव्हा रीती म्हणून त्यांनी सगळं केलं. या सुमारास रमाईला एक मुलगी झाली. तिचं नाव मोठ्या कौतुकानं त्यांनी इंदू ठेवलं. इंदू खूप देखणी होती, नाजूक होती, पण तिची प्रकृती यथातथाच होती. ती जन्माला आली आणि 1.5 वर्षातच गेली. या काळात आनंदराव हे भीमरावांचे वडील बंधूही मरण पावले. त्यांना मूळ व्याधीचा विकार होता. त्यांची पत्नी लक्ष्मी ही त्यावेळी 20 वर्षांची होती. आनंदरावांचा मुलगा गंगाधर हाही त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी गेला. रमाच्या कुटुंबाशी अशी मोडतोड झाली. मरणांनी तिच्यावर जणू आघातांवर आघात केले. घरची परिस्थिती मिळवत्या आनंदरावाच्या मृत्यूनंतर फारच कोसळली. एक चांगली गोष्ट यावेळी घडली. भीमरावांना सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी लागली. 450 रुपये मिळत. आपला नवरा आता संसारात लक्ष घालील असं रमाला वाटलं होतं. तिला या कल्पनेनंच खूप आनंद झाला होता. भीमरावांचा पहिला पगार आला तेव्हा तुळसा आणि मंजुळा या नणंदांना, जावांना आणि इतर नातेवाईकांना रमाईने कपडे घेतले. अर्थात ही नोकरी 2 वर्षांपुरतीच होती. भीमरावांना अपुरा अभ्यास पूर्ण करण्यासाठी लंडनला जायचं होतं. यावेळी भीमराव घर खर्चाला दरमहा केवळ 100 रुपये देत. खर्च काटेकोरपणे चालावा याची दक्षता घेत. काड्याच्या 2 पेट्या महिनाभर पुरविल्या पाहिजेत. 3री आगपेटी विकत घ्यायची नाही अशी सक्त ताकीद रमाला त्यांनी दिली होती. कपडे लत्ते घेण्यावर प्रतिबंध होता. भाजी किती करायची, भाकरी पोळ्या किती करायच्या हे ठरलेलं होतं. वाया अगदी काहीही जाता कामा नये. उधळमाधळ होता कामा नये. जिभेचे चोचले पुरवू नयेत. सगळा खर्च त्या मर्यादेतच झाला पाहिजे असा दंडक होता. रमा त्यांच्या हुकमानुसार संसार चालवित होती. या सर्व अडचणींनी रमाचा जीव कधी कधी वैतागून जाई. 450 रुपये पगार आल्यावर परत कशाला शिक्षण घ्यायला परदेशी जायचं असा प्रश्न रमाला पडे. यशवंत लहानपणापासून संधिवातानं आजारीच राहत होता. एक मुलगा मरण पावला होता. एक मुलगी मरण पावली होती. सासरा गेला होता, भासरा गेला होता. तरीही आपला नवरा संसारात लक्ष घालत नाही याचं रमाईला या काळात वाईट वाटत होतं. शेजारच्या बायांचे संसार कसे आनंदात चालले आहेत. तुमचं मात्र ना संसारात लक्ष ना मुलाबाळात लक्ष. रमा, अगं अभ्यास करण्याची वाईट सवय काही थोड्या माणसांनाच असते. ही सवय सर्वांना नसते. रमाचा आग्रह चाले. भीमराव मात्र असे थट्टेवारी नेत. पाहावं तेव्हा खोलीचं दार बंद. पोरांचा त्रास होतो म्हणून घेतो लावून दार. पण खाणं नाही, काही नाही असा कसा हा अभ्यास. रमा आपली सात्विक राग व्यक्त करी. आदळ आपट करी 4 बायांसारखं तिलाही वाटे. नवऱ्यानं आपल्याजवळ बसावं, बोलावं, संसाराच्या गोष्टी कराव्यात, सुखदुःखाचं बोलावं, पण काही नाही. भीमरावांची दुनियाच वेगळी होती. रमा चिडली की भीमराव आणखी गंमत करीत. तिला आणखी चिडवीत. गालातल्या गालात हसत राहत. कधी रमाचं धुसफुसणं अतीच झालं की एखाद वेळीस ते संतापतही. डोक्यात मोठे प्रश्न असत. अर्थशास्त्राची कोडी असत, समाजशास्त्राच्या समस्या असत, जातीच्या निर्मितीचा सवाल असे, अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे जहर असे. डोक्याला विसावा नसे. मेंदू जणू निकरावर आला होता. प्रज्ञेचा थांग घेतला जात असे. अनेक किचकट प्रश्नांचा गुंता सोडविण्यात त्यांची बुद्धिशक्ती दंग असे. हे सर्व युद्ध पातळीवर सुरू असे. अशा एखाद्या वेळी रमाचं रुसणं फुगणं त्यांना असह्य होई. गमतीवर नेणं कठीण जाई. खूपदा ते हसणावारी नेत. अनेक भांडणं गमतीचीच असत. थट्टा मस्करी चाललेली असे.
विनोद चाललेला असे असा गमतीचाच भाग म्हणून एखाद वेळी भीमराव शेवटचा बाण काढत. हे बघ रमा, तू जर मला अभ्यास करू देणार नसशील तर मग मला विचार करावा लागेल. मला अभ्यास करू देणारी बायको करणं मला भाग पडेल. हो हो, करा दुसरी बायको, 1 नाही 56 करा. पण सांगून ठेवते, हे घर माझं आहे. या घरात मी एकीलाही पाऊल ठेवू देणार नाही. आणि भीमराव खळखळून हसायला लागत. रमा आपल्यासाठी किती खस्ता खाते हे त्यांना माहीत होतं. तिने आपण अमेरिकेत गेलो तेव्हा किती कष्ट उपसून संसार चालविला हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे रमाचं मन ते समजू शकत. पण त्यांना अभ्यास सोडता येणं शक्य नव्हतं. ज्ञानसाधना सोडता येणं शक्य नव्हतं. या ज्ञानाच्या तर्फेनंच तर त्यांना भारतीय समाजात उलथापालथ करायची होती. भीमराव हसण्यावारीनेत त्यांचा अभ्यास अखंड चालूच राही. कधी रमा भीमरावांशी बोलत नसे, धुसफुसत राही. मुकाटपणानं घरात वावरे. रमा बोलत नसे, खूप दिवस बोलत नसे. तेव्हा भीमरावच नमतं घेत आणि रमाची मनधरणी करत. काहीतरी निमित्त काढत तिच्याशी बोलत, गालातल्या गालात हसत. इतर कोणत्याही गोष्टीवरून नवरा बायकोत कधीही भांडण झालं नाही, कधीही नाही. भीमरावांचा रमावर अतोनात जीव होता. भीमराव तर रमाचं सर्वस्वच होतं. पण हा एवढाच मुद्दा, संसारात लक्ष न घालण्याचा, त्यावरून मात्र अधूनमधून त्यांची कुरबुर होई. 1920 साली लंडनला जाण्याची तयारी भीमरावांनी सुरू केली. तेव्हा पती पत्नीचं या संदर्भातलं शेवटचं कडाक्याचं भांडण झालं. भीमरावही खूप चिडले, थोडं संतापानंच बोलले. पण आता रमानंही विचार केला, आपला नवरा हा विद्युत प्रवाह आहे, तो वाहतो आहे, त्याला त्याचा वेग आहे, प्रकृती आहे. त्यामुळे अनेक गोष्टी गतिमान होत आहेत, प्रकाशमान होत आहेत. आपण या विद्युत प्रवाहाला बांध घालू नये, त्याला संसाराला झुंपू नये. हे वादळ 4 भिंतीत मावणारं नव्हेच. आपणही आपल्याला ओळखायला हवं. माझ्या पाठीशी उभी राहा, असं त्यांनी पत्रात लिहिलं होतं. आपण ते मान्यही केलं होतं. पण चुकलोच आपण. रमाला आपली चूक कळली. तिला आता आणखी नव्या संदर्भात आपली भूमिका कळली. भीमराव हे प्रकरण आपण समजतो त्या पल्याडही उरलेलं आहेच. या सागराचा अथांग घेणं आपल्याला शक्य नाही. हे तुफान आहे, ते त्याच्या नादातच जाईल. ते आता कोणत्याही किनाऱ्याला अडणार नाही. हे तुफान अजिंक्य आहे. आपण त्याच्या मार्गात येणं ही चूक आहे. तुफानाला आपण अडवू नये. तुफानाच्या पायात संसाराची बेडी टाकू नये. आपल्याला त्यात यश येणं शक्य नाही. तुफानाचे हात बांधू नयेत. या प्रयत्नात आपणच पराभूत होऊ. तुफानाच्या गळ्याभोवती फास टाकू नये. ते कोणाच्याही हिताचं होणार नाही. आणि रमानं ठरवलं, आता तुफानाची सावली व्हायचं. ते तुफान आपल्याला कुठेही नेवो, आपल्याला कितीही कष्ट पडोत. आता फक्त तुफानाच्या विजयासाठी जगायचं. रमाच्या अंतर्मनाने निर्णय घेतला आणि यानंतर तिनं भीमरावांना कधीही त्रास दिला नाही. 2 खोल्या होत्या. एका खोलीत संसार होता, दुसऱ्या खोलीत ज्ञानसूर्य प्रखर होत होता. घरातली दुखणी असोत, घरात हे नाही ते नाही अशी टंचाई असो, रमाने ठरवलं यातले काहीही त्यांच्या कानावर जाऊ द्यायचं नाही. भीमरावाच्या खोलीचं दार बंद असे. अखंड ज्ञानसाधना चालत असे. जीवनाची आठवणही ज्ञानवंताला होत नसे. त्याला फक्त ज्ञानाची भूक लागली होती, फक्त विद्येची तहान लागली होती. बाकी कोणत्या अन्न पाण्याची त्याला चिंताच नव्हती. रमा डबा घेऊन जाई, दार वाजवी, आवाज दे, पण भीमरावाची तंद्री भंगत नसे. भीमरावांना उपास पडत, त्यांच्यासोबत रमाईलाही उपास पडत. पण रमानं ठरवलं होतं, आता त्यांच्या मार्गात यायचं नाही. भोवती पोरांचा गोंगाट होत असे. रमानं आता तो गोंगाट बंद करावला. आपल्याला त्रास जरूर होतो. गफलत आपलीच होत आहे. त्यामुळे ते अनेकदा दार उघडत नाहीत, अनेकदा जेवण करीत नाहीत. हे बरेचदा आपल्या आडमुठेपणाने झाले आहे. रमाच्या लक्षात आपली चूक आली आणि तिनं लंडनला जाण्यासाठी भीमरावांना सहर्ष संमती दिली. संसाराचा गुंतवळा त्यांच्या हातापायातून काढून टाकला. उन्हाळ्यानंतर नदीला पूर यावा तसं भीमरावांचं मन भरून आलं. 1920 साली जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भीमराव लंडनला गेले. त्या सुमारासच जन्माला आलेला गंगाधर आजारी पडला. रमानं भीमरावांना लिहून कळवलं, गंगाधर खूप आजारी आहे. मला त्याची खूप चिंता वाटते. आजारात सारखी चिडचिड करतो. गंगाधर जन्मापासूनच आजारी होता. तो कधी नीट राहिलाच नाही. जन्मासोबतच तो आजार घेऊन आला होता.
रमाला त्याची आशा उरलीच नव्हती. तिनं उदास मनानं भीमरावांना लिहून कळवलं. भीमरावांना रमाचं पत्र पोहोचलं. त्यांनी लगेच रमाला पत्र लिहिलं. लंडन, 25 नोव्हेंबर 1921. प्रिय रामू, आशीर्वाद. पत्र पोहोचलं. गंगाधर आजारी असल्याचं वाचून वाईट वाटलं. काय करणार? त्याचं आयुष्य तेवढंच असेल, त्याला आपण काय करणार? त्याची चिंता करण्यानं काही होईल असं वाटत नाही. योगच तसा असेल, त्याला काय करणार? लंडनला यायच्या आधी झालेल्या भांडणाला तुझ्यावर खूप रागावलो. रागाच्या भरात बरं वाईट बोललो, संतापलो. त्याबद्दल मला क्षमा कर. ते केवळ अभ्यासासाठी माझ्या हातून झालं. मलाही खूप वाईट वाटतं, पश्चात्ताप होतो. मला साथ द्यायचं ठरवलं. संसार हे तुझं क्षेत्र, अभ्यास हे माझं क्षेत्र, अशी विभागणी करून घेतलीस. या तुझ्या समजूतदारपणाबद्दल मी तुझा कृतज्ञ आहे. मला समजून घे रमा. मला ही सगळी भारतीय समाजरचना बदलावी असं तीव्रपणे वाटू लागलं. तू मला समजून घेतलंस तर मला या कार्यासाठी खूप शक्ती मिळवता येईल. तू सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहेसच, त्याबद्दल तुझे आभार. तुझा अभ्यास चांगला चालला आहे हे वाचून फार आनंद झाला. पैशाची व्यवस्था करीत आहे. मीही इथं मोठ्या अडचणीत दिवस काढतो आहे. मजजवळही तुला पाठवण्यासाठी पैसे नाहीत, तरीही तुमची व्यवस्था मी करीत आहे. माझ्याकडून पैसे यायला वेळ लागला तर स्वतःचे दागिने म्हणून घर खर्च भाग. परत आल्यावर तुझे दागिने मी भरून देईन. यशवंत आणि मुकुंदाचं काय चाललं आहे याबद्दल मागच्या पत्रात तू लिहिलं नाहीस. त्यांच्या अभ्यासाची काळजी घ्यावी. माझी प्रकृती ठीक आहे, चिंता नसावी. अभ्यास अजून संपला नाही. जूनमध्ये येणं होईल असं वाटत नाही. या संबंधात पुढे कळवीनच. कळावी. सर्वांस कुशल, तुझा भीमराव. रमानं नवऱ्याचं पत्र वाचलं. तिला एका बाजूनं बरं वाटलं. नवऱ्यानं काय क्षमा मागायची? हा संसार आहे, चालायचंच. मीच त्यांना समजून घेतलं नव्हतं असे विचार तिच्या मनात आले. याच सुमारास गंगाधर मरण पावला. भीमराव यावेळी लंडनला होते. रमाने त्यांना ही गोष्ट कळवली. पत्र लिहून त्यांनी तिचं सांत्वन केलं. आपल्या गैरहजेरीत मुलगा गेला याचं मात्र भीमरावांना वाईट वाटलं. त्याहून त्यांना वाईट वाटलं ते गंगाधर औषध पाणी नीट न झाल्यामुळे गेला याबद्दल. डॉक्टरांची मागील बाकी थकली होती. ती दिल्याशिवाय डॉक्टर औषध द्यायला तयार नव्हते. गंगाधर या परिस्थितीत गेला. गंगाधरच्या वाट्याला हे विचित्र आलं. भीमरावांना त्यामुळे खूप वाईट वाटलं. गरिबी खूप वाईट आहे. दुःखाच्या खाईतून ती माणसाला वर येऊच देत नाही. वर येण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ती पुन्हा पुन्हा खाईत लुटते. भीमराव 1923 एप्रिलमध्ये लंडनवरून भारतात परत आले. त्यांचं जंगी स्वागत झालं. असे दिवस चालले होते. भीमराव आंबेडकर बॅरिस्टर झाले होते. पहिल्या केसचे 300 रुपये त्यांना मिळाले. ते त्यांनी रमाच्या हातात दिले. रमाला खूप आनंद झाला. याच सुमारास लंडन विद्यापीठानं त्यांना DSc ही पदवी रुपयाचा प्रश्न या प्रबंधाला दिली. या प्रबंधासाठी भीमरावांनी खूप कष्ट घेतले होते. उपासतापास भोगले होते. जीवापाड मेहनत घेतली होती. भीमरावांनी DSc मिळाल्याची तार वाचली आणि त्यांचे डोळे आसवांनी डबडबून आले. त्यांना भीमाबाईंची आणि सुभेदारांची आठवण झाली होती. ते त्या आनंदाने स्फुंदून स्फुंदून रडले. ते परळच्या ऑफिसातून घरी आले. रमाला बरं नव्हतं. रमा अंथरुणातच पडून होती. तरीही साहेब आले हे कळताच रमा उठून बसली. दुखणं दूर फेकून उठली. रमा, मला डॉक्टर ऑफ सायन्स ही सर्वोच्च पदवी मिळाली. हे वाक्य उच्चारतानाही त्यांचा गळा दाटून आला होता. रमाला गगन ठेंगणं झालं होतं. बाबासाहेब आले होते. ज्ञानप्राप्ती झालेला रमाईचा पती महाबुद्ध झाला होता. भरून आलेले रमाईचे डोळे त्या ज्ञानाच्या शिखराकडे पाहत होते. तिनं नवऱ्याला ओवाळलं. रमाचा पती आता प्रकांड पंडित झाला होता. रमा या पराक्रमी नवऱ्याची पत्नी होती. 1926 पुन्हा रमाच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली. राजरत्न हा त्यांचा शेवटचा मुलगा मरण पावला. हा मुलगा भीमरावांच्या विशेष लाडाचा होता. तो खूप देखणा होता. भीमरावांना तो जीव की प्राण वाटे.
भोवतीच्या बाया बापड्या म्हणत, पोरगा अगदी राजवेंडा आहे, रमा त्याला बाहेर नेऊ देत नसे, त्याला कोणाची नजर लागेल. रमाबाई म्हणत, भीमराव म्हणत, माझा मुलगा आहे तो निश्चितच पराक्रमी होणार, जगाला दिपवणार आहे. मुलाचे लाड चालत भीमरावांच्या घरातलं ते चालतं फिरतं सुंदर लेणं होतं. त्याला थोडंही बरं नसलं तरी त्यांचा जीव कावरा बावरा होई. राजरत्नाला डबल न्यूमोनिया झाला, प्रकृती गंभीर झाली. भीमरावांना कोर्टात निरोप गेला. लगेचच ते घरी आले. रमाचा आणि त्यांचा राजरत्न त्यांना सोडून गेला होता. त्यांच्या मांडीवरच त्याचा जीव गेला होता. रमा जमिनीवर गडबडा लोळत होती, छाती पिटून रडत होती. त्यांचा राजरत्न, लाडका राजरत्न गेला होता. रमाचं काळीजच दुभंगून गेलं होतं. वेड्यासारखी तिची अवस्था झाली होती. अशी अनंत मरणांनी रमाला हवालदिल केलं. तिचा पाठलागच त्यांनी केला. या मरणांनी तिला काहीही सुचू दिलं नाही. या एकेका मरणानं रमाईच्या पायाखालची जमीनच हिसकावून घेतली. तिचे श्वासच लोळागोळा झाले. वीज पडून झाड कोसळावं तशी तिची अवस्था झाली. रमाला 5 मुलं झाली. त्यातला यशवंत तेवढा वाचला. उठलेली सर्व काळाच्या पडद्याआड गेली. सगळी मुलं अगदी बालपणातच त्यांना गमवावी लागली. रमा आणि भीमराव दोघंही हादरून गेले. या दुःखातून त्यांना बाहेर पडणं कठीण गेलं. आत्तापर्यंत आम्हाला 3 मुलं आणि 1 मुलगी अशा आमच्या 4 लाडक्या बाळांना मूठ माती द्यावी लागली. हे आठवलं की मन फाटून जातं. त्यांच्या भविष्याविषयी आम्ही जे मनोरथ बांधले होते ते ढासळले. आमच्या जीवनावरून दुःखाचा ढग वाहत आहे. आमचे जीवन शून्यवत झाले आहे. आमचं आयुष्यच आज ओस झालं आहे. त्यांनी दत्तोबा पवार यांच्या पत्राला हे उत्तर दिलं होतं. भीमरावांचं यावेळी संसारातूनच चित्त उडालं. राजरत्न ज्या खोलीत मरण पावला तिकडे ते त्यानंतर कधीच फिरकले नाहीत. ते संन्यस्त वृत्तीने वागू लागले. रमाईच्या पोटात राजरत्न होता त्यावेळेस डॉक्टरांनी रमाची प्रकृती तपासली होती. त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या होत्या. प्रकृती आतून पोखरली होती. त्यांना क्षय होऊ शकतो असे डॉक्टर म्हणाले होते. त्यामुळे आता बाळंतपण वर्ज्य करावं लागणार होतं. म्हणूनही ते संन्यस्त वृत्तीने वागत असत. यावेळी रमानं भीमरावांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. जीवन नश्वर आहे, जीवन असार आहे, असे संन्यस्त विचार त्यांच्या मनात खेळू लागले होते. या बुद्धिमान आणि तापट नवऱ्याचं काही सांगता येत नव्हतं. रमाईनं त्यांना समजावलं, दुःख करायला जे थांबतात ते जीवनात काहीच करू शकत नसतात. तुम्ही या दुःखातून बाहेर पडावं, यातच हित आहे. माझ्यासाठी एवढंच करा. रमा निर्वाणीचं बोलली. भीमरावांचं मन मानत नव्हतं, पण रमा म्हणत होती तेही खरंच होतं. संन्यस्त जीवनाकडे झुकू लागलेल्या भीमरावांची गरज सर्वच समाजाला होती. भीमरावांनी आता बैरागी होऊन थांबायला नको होतं. खरं तर मरणानं रमाचं मातृत्वच हिरावून घेण्याचा सपाटा लावला होता. पण मातृत्वाचा बुरुज कोसळत असतानाही रमा नवऱ्याला धीर देते. पायातलं बळ गेलेल्या नवऱ्याला उभं करते. रमा दुःखावरही अशी मात करते. मरण रमाला हवालदिल करण्याचा प्रयत्न करतं, पण रमाच अशी मरणाला हवालदिल करते.